हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरुनाथांना वंदन, आपणा सगळ्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। आपण श्लोक क्रमांक 7 चौथ्या अध्यायातला आपण पाहतोय। काल आपण एका श्लोकावरती चिंतन केलं। अजो अपि सन्निवेयात्मा भूतानामीश्वरो अपि सन प्रकृती स्वामधिष्ठाय संभव्यामात्ममायया, म्हणून ही आगवे मागील मज आठवे मी अजही परिसंभवे प्रकृती योगे। माऊलीने वर्णन केलेलं आहे। माझी स्वतंत्रता तरी न बोडे, परी कर्माधिनू ऐसा वडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही। माझं स्वातंत्र्य मी कधी नष्ट करत नाही असं माऊली सांगतात। म्हणजे ज्या ज्यावेळी जन्माला येतात की जन्माला येणं म्हणजे पारतंत्र्य आहे असा त्याचा सरळ अर्थ आहे। ज्या ज्यावेळी कर्मबंधनाचा वेढा असतो त्यावेळी कर्मबंधनामुळं माणसाला जन्म घ्यावा लागतो। म्हणजे हे कर्म जे आहेत ती कर्मच जन्माला घालतात असा सिद्धांत आहे। तो सिद्धांत भगवंताच्या अवताराला लागू नये, कारण भगवंत आपली पारतंत्र्यता काय असते ती मोडत किंवा काय करतो, स्वतंत्रता राखून ठेवतो। स्वतंत्रता तरी न मोडे, माझी स्वातंत्र्यता मोडत नाही, मी स्वतंत्र आहे जन्म घेण्याला, आणि म्हणून परी कर्माधीन ऐसा आवडे, परंतु मी कर्म परतंत्र आहे असं जीवाला वाटतं किंवा लोकांना वाटतं। मी जन्माला आल्यानंतर मी कर्म परतंत्र आहे असं वाटतं, पण हे वाटणं सुद्धा त्यांच्या अज्ञानातून भ्रांतीतून प्रकट होत असतं। असा एक सिद्धांत मागच्या याच्यामध्ये मांडलेला होता। तैसा अमूर्तची मी किरटी, परी प्रकृती जे अधिष्ठी ते साकारपणे नटनटी कार्या लागी म्हणजे हे सगळं कार्य करण्याकरता, धर्मरक्षणाच्या कार्याकरता हा योग जो लोप पावला तो निष्काम कर्मयोग किंवा ज्ञानयोग याचं प्रकटीकरण करण्यासाठी कार्याकारी शब्दाचा अर्थ आहे, त्यासाठी मी परत जन्माला येतो। वर्णन ते केलं आहे। आणि तेही कसं, जसा एखादा नट एखाद्या नाटकामध्ये अभिनय करावा तसा अभिनय करतो मी। त्यामुळं अभिनय यामध्ये स्वतंत्रता असते आणि आपण जे जगतो यामध्ये पारतंत्र्य असतं। हा दोन्हीतला फरक आहे। स्वतंत्रता कशी असते, तो आपल्या पद्धतीनं अभिनय करत असतो, त्यामुळे स्वतंत्रता म्हणून म्हणलेलं आहे। नटनटी कार्या लागी, तैसे साकारपणे नटनटी कार्या लागी, आणि म्हणून मी जन्माला येतो। जन्माला येण्याचं माझं कारण आहे की हे धर्मरक्षण करणं, म्हणून अमूर्तची मी किरटी परी प्रकृतीचे अधिष्ठी, की प्रकृतीचं अधिष्ठान घेऊन मी जन्माला येतो। त्याच उभीला धरून माऊलींनी पुढच्या उभ्या केलेल्या आहेत। मधी श्लोक येतो यदा यदा ही धर्मस्य, हा प्रसिद्ध श्लोक आहे। खूप वेळा बरेचसे लोक वापरतात, अर्थ किती जणांना त्याचा ठाऊक असतो माहिती नाही, पण वेगवेगळ्या व्याख्यानातून ज्याचा परमार्थाशी ज्यांचा संबंध नाही असे सुद्धा लोक अशा श्लोकांचा वापर भगवद्गीतेतल्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं करतात। त्यांचं काय घेणं देणं नसतं। आपल्या जे बोलणं चालू आहे ते बोलणं काहीतरी पटवून देण्यासाठी असे श्लोक ते वापरतात। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम। हा श्रेष्ठ श्लोक आहे आणि गाजलेला श्लोक आहे। हे अर्जुना, जेव्हा जेव्हा यदा यदा 2 वेळा शब्द वापरलेला आहे बघा। जेव्हा जेव्हा वेदविहित धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढत असतो तेव्हा तेव्हा मी देह निर्माण करतो किंवा अवतार घेतो।
वर्णन केलेलं आहे. त्यावेळी ज्यावेळी धर्माला ग्लानी येते, शब्द वापरला आहे, ग्लानीर भवती भारत. ग्लानी म्हणजे थोडीशी भोळ येणे अशा अर्थानं. तो नष्ट झालेला नसतो धर्म, पण ग्लानी शब्दाचा अर्थ आपल्याला कधीतरी उपवासामुळं ग्लानी येते बघा, थोडीशी भोळ आल्यासारखी वाटते. याचा अर्थ काय मृत्यू नव्हे. याचा अर्थ काय आहे, तात्पुरतं काळ आलेले बेशुद्धपणा जो आहे, ही बेशुद्धपणा धर्माचा. आणि हा धर्माचा बेशुद्धपणा घालण्यासाठी आणि वेदविहित धर्माचा जो ऱ्हास होतो असतो, अधर्म वाढत असतो, तेव्हा तेव्हा भगवंताला अवतार घ्यावे लागतात. पण शास्त्रकार म्हणतात की हे जे चालवतात, सृष्टी जे चालवतात, ही सृष्टी चालवण्या पाठीमागं सज्जन लोक, साधू पुरुष, तत्ववेत्ते जे पुरुष असतात यांची पुण्यही पाठीमागं असते. एखाद्या समाजामध्ये एखादा सत्पुरुष राहत असला तर त्या सत्पुरुषाच्या पुण्याईवरील तिथला समाज टिकून असतो. आजपर्यंतची इतिहास आहे. तसं तसं प्रत्येक वेळी घडलेलं आहे. त्या समाजाला तो सत्पुरुष मार्गदर्शन करत असतो आणि त्याच्याच आधारावर तो समाज टिकून राहतो. कारण त्या एकट्यानंच धर्माचं पालन केलेलं असतं आणि धर्म तो सांगत असतो. असं त्यामध्ये खरी गोष्ट आहे. त्यामुळे शास्त्रसुद्धा म्हणतंय, जग कोण चालवतं खऱ्या अर्थानं, तर विद्वान किंवा शास्त्र किंवा सत्यवादी लोक जे असतात, साधू पुरुष जे असतात, जे उदार महात्मे असतात, ते जग खरं चालवतात. जग चालवण्याला कारण ते आहेत, कारण त्यांच्याशिवाय जग चालणार नाही. पुण्याही नसेल ना तर सगळं उद्ध्वस्त होतं. घरामध्ये सुद्धा एखादा पुण्यवान पुरुष असेल तर ते घर चांगलं आणि भरभराटीला चाललेलं असतं. पण त्याच्या मृत्यूनंतर त्या घराला एक वेगळा अधपात सुरू होतो, पतनाला सुरुवात होते. याचं कारण ते आहे, कारण त्या घरातल्या माणसाची त्या पुण्य असते. म्हणून जोपर्यंत चांगली माणसं समाजामध्ये आहेत तोपर्यंत समाज व्यवस्थित टिकून असतो. बरेच जण प्रश्न विचारतात की इतके सगळं चाललंय, की खूप वाईट चाललंय समाजामध्ये, तरीसुद्धा असं जर म्हणत असतील भगवंत, ज्यावेळी धर्माला ग्लानी येते आणि अधर्म वाढतो त्यावेळी मी जन्म घेतो, मग अजून का जन्म घेतला नाही असा प्रश्नही काही जण विचारतात. पण एवढा जन्म घेण्यासारखी परिस्थिती अजून निर्माण झालेली नाही. अगदीच सहज सुधारण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळं ते आपापले जे दूत आहेत त्या दूतांना पाठवून ती परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न भगवंत करत आहेत. आजही समाजामध्ये ती स्थिती आहे. खूप लोक चांगले आहेत, सज्जन आहेत, म्हणून समाज टिकलेला आहे, नाहीतर समाज उद्ध्वस्त झाला असता. उदाहरण आहे महाभारतातल्या युद्धामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं त्यावेळी भगवंत अर्जुनाला बोलतात की तू आता उतर, झालं सगळं, रक्ताचे सडे पडलेत, प्रेतांचा खच पडलेला आहे कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती. आणि या क्षणी ज्यावेळी सगळं संपलं, खूप मुली स्त्रिया विधवा झालेल्या आहेत, बरेचशा मुलं अनाथ झालेले आहेत. अशा स्थितीत त्यावेळी भगवंत अर्जुनाला बोलतात आता रथातून तू खाली उतर. त्यावेळी अर्जुन म्हणतो की नाही, मी कसा उतरणार रथातून खाली, तुम्ही अगोदर उतरा. तर भगवंत म्हणतात नाही, मी उतरणार, तू अगोदर उतर, तू योद्धा आहेस, तू उतरायचंस. नाही म्हणले, तुम्ही माझे गुरु आहात, पहिल्यांदा मान तुमचा. त्या शेवटी भगवंत दरडावतात, त्याला धमकीने बोलतात, पहिल्यांदा तू अगोदर उतर. आणि जेव्हा अर्जुन उतरतो, अर्जुन उतरल्यानंतर भगवंत त्या रथातून पाय उतार होतात आणि रथ पेटायला सुरुवात होते. अर्जुनाला प्रश्न पडतो की अर्जुन म्हणतो हे कशामुळं असं घडलं. असं घडणार होतं, रथ पेटणार होता, म्हणूनच तुला अगोदर मी उतरायला सांगितलं. जोपर्यंत मी या रथामध्ये होतो तोपर्यंत सगळ्या पापांचं निराकरण होत होतं आणि हा रथ शुद्ध होता. पण ज्यावेळी मी तिथून उतरतोय ना त्यावेळी रथ पेटायला सुरुवात होते. समाजरूपी रथसुद्धा सज्जनांच्या या पुण्याईवरती टिकून आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून सज्जनांना रक्षण करावं माणसाने सुद्धा. त्यासाठी काय भगवंताने यायची काही गरज नाही. धर्माचं रक्षण आता असणाऱ्या सज्जनांनी सुद्धा करावं. जे लोक चांगले आहेत, सत्यवादी आहेत, उदार आहेत, त्यांना सपोर्ट करावं, त्यांच्यासाठी काही करावं. कारण त्यांच्याकडे कदाचित आर्थिक सुबत्ता नसण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांना ते पुरवावीत, पण त्यांना मोठं करावं. कारण त्यांच्याच ताकदीवर आणि शक्तीवर हा समाज उभा असतो. या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर भगवंत जन्म घेतात, त्याला कारण ते आहे की ज्यावेळी समाजात अशी ग्लानी निर्माण होते, धर्मतत्व पायधुळी तुडवली जातात, त्यावेळी भगवंताला येऊन किंवा एखाद्या सत्पुरुषाला येऊन ते दुरुस्त करावं लागतं. आणि त्या दुरुस्त करण्यासाठी म्हणून म्हणतात ज्यावेळी आवश्यकता पडेल
म्हणून यदा यदा 2 वेळा शब्द वापरला. जेव्हा 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 म्हणजे ह्या युगातून त्या युगात, त्या युगातून त्या युगात असं नाही, प्रत्येक युगामध्ये एकदाच येणार असं नाही. ज्या ज्यावेळी आवश्यकता भासेल त्या त्यावेळी भगवंताचा अवतार आहे. त्यामुळे आजचा सुद्धा समाज टिकून आहे. त्या समाजाच्या टिकण्याला ही समाजातली चांगली जी माणसं आहेत ना, सत्यवादी माणसं खूप आहेत समाजामध्ये. आपण म्हणतोय समाज पूर्ण बिघडून गेला आहे. बिघडला असता तर त्याचा ऱ्हास झाला असता. बिघडलेला आहे, इतका बिघडलेला नाही की त्याचं अधपतन व्हावं. त्यामुळे धर्म नष्ट होत नाही तर त्याला काही काळ ग्लानी येते, ते मरत नाही, कारण त्याचा लोप होणार नाही. धर्म फार बळकट असतो आणि धर्माला आधार भगवंताचा असतो, आणि म्हणून तो धर्म कधीच मरत नाही, सनातन आहे ते तत्व. त्यामुळे धर्म नष्ट होत नाही. म्हणून शब्द वापरताना विचारपूर्वक भगवद्गीता वापरते. ग्लानी आलेली आहे. ग्लानी म्हणजे काही काळ त्याचा लोप झाला आहे सगळ्या तत्वांचा, धर्म नीतींचा, त्यामुळं थोडा काळ त्याला ग्लानी आलेला आहे. त्यामुळे धर्माचं पालन करणारे जे आहेत ते कमी होतात, कमी झालेले आहेत. मात्र इतरांना सदाचारानं जगू देत नाहीत, आणि त्यावेळी भगवंत अवतार घेतात. सामान्य माणूस भरकट जात असतो आणि चांगल्या माणसांचं काही टिकतच नाही. प्रत्येक जरी विश्वासघातानं त्या भोळ्या बाबड्या माणसांना फसवायला चालू करतात, त्यावेळी त्यांनी कुणाकडे जावं असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, त्यावेळी तीच माणसं धाय मोकलून भगवंताचा धावा करतात. आणि म्हणून भगवंताला त्यांच्या भावबळानं पृथ्वी तलावरती अवतरण करावं लागतं, आणि त्याच वेळी अवतार घडतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर भवति. ज्या ज्यावेळी भारता म्हणजे अर्जुनाला शब्द वापरला आहे, त्यावेळी ज्या ज्यावेळी ग्लानी येते त्यावेळी धर्माची काही तत्व नष्ट करणारी माणसं ज्यावेळी तयार होतात, त्यावेळी त्या माणसांना पण त्यांची प्रवृत्ती नष्ट करावी लागणार आहे. आणि ती प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. म्हणून धर्माला ग्लानी म्हणजे सत्याचा, परमार्थ ज्ञानाचा विसर पडलेला असतो. बाकी धर्म काही कुठं संपत नाही, त्याचा विसर पडलेला असतो. मागच्या वेळी सुद्धा विसर शब्दाचा अर्थ आपण बघितला. विसर म्हणजे काही काळ न आठवणं, याचा अर्थ ती गोष्ट नष्ट होणं नाही. आपल्याजवळ एखादी वस्तू असते पण ती आपल्याला लक्षात येत नाही, आणि काही वेळानंतर ती एखाद्या गाडीची चावी वगैरे हरवलेली सापडते, याचा अर्थ काही काळ तो विसर पडलेला असतो. तसाच प्रकार इथं धर्माच्या बाबतीत झालेला आहे की ज्या ज्यावेळी असा सत्याचा किंवा परमार्थ ज्ञानाचा विसर पडतो त्यावेळी अधर्म वाढतो. कारण प्रत्येकाला, समाजातल्या प्रत्येकाला नाशवान पदार्थाचं आकर्षण आहे, भोगासक्ती वाढलेली आहे, संग्रहवृत्ती वाढलेली आहे. माझ्याकडं सगळं असावं, सगळी सत्ता माझ्याकडे असायला पाहिजे, माझ्याकडे नसली तर माझ्या मुलांच्याकडे असायला पाहिजे, सगळ्यात श्रीमंत मी असायला पाहिजे, मी मोठा बलवान असायला पाहिजे, मला सगळ्यांनी मान दिला पाहिजे. या सगळ्या चक्रामध्ये ही सगळी लोक सापडतात, आणि म्हणून त्यावेळी अधर्माचं वाढ व्हायला सुरुवात होते. आणि धर्म काय करतो, काय होतो, भोवळून पडतो. ग्लानी शब्दाचा अर्थ तोच आहे की भोवळून पडतो. याला कारण भोगासक्ती आहे, बाकी काही नाही. माझ्याकडे सगळं पाहिजे ही वृत्ती जोपर्यंत संपत नाही ना, तोपर्यंत धर्माची तत्व रुजवता येत नाहीत. जर धर्म रुजवायचा असेल तर हे सगळं जग, हा संसार संसाराचा आहे, संसाराचे सगळे पदार्थ हे संसाराचे आहेत. संसाराचे माना, देवाचे माना, पुन्हाचेही माना, मागच्या वेळा आपण बघितलेलं आहे, पण माझे नाहीत हे मात्र निश्चित आहे. आपले कसे असतील, कारण मी काहीची मालकी घेऊ शकत नाही. जन्माला आलो त्यावेळी काय माझ्या मालकीचं काय नव्हतं, इथं आल्यावर मालकीचं झालं, याचा अर्थ ते सगळे पदार्थ इथले आहेत. मग मी येऊन त्याच्यावर मालकी जर गाजवायला लागलो आणि ती सगळी सत्ता माझ्याच हातात असायला पाहिजे, असा जर आविर्भावात जगायला लागलो तर भगवंताला ते आवडत नाही, नीतीला धर्माला ते पसंत पडत नाही. त्यामुळं आपणही म्हणतो बघा, काय नीतीचा न्याय कसा आहे बघा, की असा जो दंभलाने अहंकारानं एखादा माजलेला मदमस्त झालेला एखादी व्यक्ती असते, त्याचा ऱ्हास व्हायला आपोआप चालू होतो. फारसं कुणीही काही करावं लागत नाही. काही वेळा शापाचे सुद्धा काय 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 होतं, शापाचं एक कारण तात्कालिक कारण असू शकतं. काहींच्या तोंडातून सज्जन माणसांचा शाप खरा ठरत असतो. त्यामुळे सज्जनांना फार त्रास देऊ नये ही फार समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. आता सज्जन माणसं शक्यतो तसं शाप देत नाहीत, पण त्यांचा अंतःकरणाचा जो कळवळ आहे ना, त्यातून त्यांचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. म्हणून त्यासाठी जबाबदारीनं वागणं फार गरजेचं आहे. भोगासक्तीला कुठेतरी आळा घालायला पाहिजे. सगळे भोग मलाच पाहिजेत, मीच भोगणार आहे, त्या संपत्तीचा सगळ्याचा मालक मी आहे. आज जर आपण राजकीय स्थिती जर आपल्या देशातली पाहिली तर ही स्थिती बघायला आपल्याला भोगासक्ती हेच कारण आहे ना.
सगळं माझ्याकडे असायला पाहिजे, ही सत्ता माझ्याकडे असायला पाहिजे, त्यासाठी मी कुणाचं तरी खून करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही, लबाडी करतो, फसवतो, या सगळ्या गोष्टी धर्माला मान्य होत नाहीत आणि म्हणून या भोगाकडे मन जातं. त्याच वेळी भगवंताशी असलेला योग लोपला जातो. भगवंताशी असणारा योग लोपला की इकडं भोगासक्ती, भोगाकडे मन वळतं. भोग आणि योग या दोन गोष्टी एकमेकाच्या विरोधात आहेत. भोगामुळं योग घडत नाही, योगामुळं योग लोप पावले की भोगाकडे मन वळायला लागतं. यापूर्वी आपण चिंतन केलेलं आहे. ज्या काळामध्ये योग करायचा त्या काळामध्ये माणसं भोग भोगायला लागलेत आणि ज्या काळामध्ये भोग भोगायचे त्या काळात रोगाला बळी पडायला लागले. आज अगदी 40-45 वयाची मुलीसुद्धा अनेक रोगाला बळी पडतात. त्याचं कारण जे त्यांनी 45 वर्षानंतर उपभोगायचं आहे, 35-40 नंतर जे उपभोगायचं आहे ते 21 आणि 22व्या वर्षी ते भोगायला लागलेले आहेत आणि हा भोग चुकीचा आहे. ज्या काळात ब्रह्मचर्य पाळायचं आहे त्या काळात भोग भोगणं सुरू असेल तर ते शरीर पुढच्या टप्प्यामध्ये रोगालाच बळी पडणार ना. हे मुख्य कारण ते आहे. जे खाऊ नये ते हे 20, 22, 25 वर्षाची मुलं कुठेही जाऊन खायला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांना घरचं खाणं आता पसंत पडत नाही. मग रोग होईना तर राहतील का? याला कारण भोगासक्ती आहे. आणि जर ही भोगासक्ती अशी वाढायला लागली तर भगवंताशी असणारा योग तो योग दूर राहतो, लोपला जातो. भगवंताला हे पसंत पडत नाही आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, भगवंताचा योग जो होत नाही त्याला कारण हे अशाश्वत जे आहे ते काहीही करण्यास ही माणसं तयार असतात अशाश्वताच्या प्राप्तीसाठी. आता शाश्वत आणि अशाश्वत याच्यातला विचारच संपला. टिकणारं कुठलं आहे, न टिकणारं कुठलं आहे याचा विचार संपला. शांती नावाची काय गोष्ट आहे, ही काय भोगायची त्याचा अनुभवच कोण घेत नाही. तृप्ती, समाधान ह्या गोष्टी फार चर्चेत सुद्धा येत नाहीत. जे आहे ते म्हणतात मी तृप्तीमध्ये आहे, असं काही काळ माणसं बोलत असतात. पण खऱ्या अर्थाची तृप्ती जी आहे ती भगवंताच्या सान्निध्यामध्ये आहे. जर भगवंताच्या सान्निध्याचा विचार जर आपण करायला लागलो तर भोगाकडे असणारी प्रवृत्ती आपण वळवून ही योगाकडे प्रवृत्ती लावू शकतो. आणि योग म्हणजे जो भगवंताशी जुळून देतो तो धागा, त्याला योग म्हटलेला आहे. आणि हा योग कशानं येईल तर धर्माची जी तत्व आहे, नीतीचं जे तत्वज्ञान आहे ते जर फॉलो केलं तर. करत नाहीत म्हणून तर ही स्थिती आलेली आहे. आणि माऊली त्याच्यावरतीच भाष्य करतात. माऊलींची उवीच आहे बघा, जे धर्म जात आघवे युगी युगी मी आरक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे अद्यो असे. अद्यो म्हणजे सुरुवातीचा. वेदाने प्रतिपादिलेल्या प्राणीमात्रांच्या व्यवहारिक आणि पारमार्थिक उत्कर्षाला कारण असलेला वर्ण, आश्रम आणि विहित आचाराच्या द्वारा व्यक्त असलेला धर्म त्यांच्या संपूर्ण आणि प्रत्येक युगामध्ये मी रक्षण करावं असं अगोदरच ठरलेलं आहे. हे क्रम स्वभावतः जगाच्या आरंभापासून चालत आलेला आहे. त्यांनी धर्म करावा आणि त्या धर्माचं रक्षण मी करावं असं अगोदरपासून ठरलेलं आहे. आपण ही नीतिमत्तेनं चालावं आणि आपलं रक्षण करण्याची जबाबदारी भगवंतावर सोपवावी. फार सुंदर हा भक्तियोग म्हणा किंवा शरणागतीतला योग म्हणा. पण जर आपण अशा शरणागतीनं या लागलो, फारसं शरण वेगळं काय करायला लागत नाही. आपल्या समोर असणारी कर्तव्ये चोख बजावत राहायचं. यासाठी नीतीचं, धर्माच्या, तत्त्वज्ञानाचे जे विचार मांडलेले आहेत सगळ्या शास्त्रांनी ते पाळत राहायचं. आपण तेवढे पाळलेत ना आणि त्या पद्धतीने जगायला लागलो तर सगळी जबाबदारी ज्याने ते तत्त्वज्ञान निर्माण केलं त्यांच्यावर जाऊन पडते. त्यामुळे आपल्याला जबाबदारी घ्यावं लागत नाही, कशाची काळजी करावी लागत नाही. काळजीपासून मुक्त व्हायचं असेल तर नीती धर्मानं वागणं ही सोपं तत्त्वज्ञान सगळं शास्त्र सांगतं. जर शांतपणे झोप लागावी, मागच्या वेळा आपण बोललो ना 2-3 तत्त्व पाळली पाहिजेत ना, की सुखी कुणाला म्हणावं, परमार्थ खूप शांतो. जे जीवनमुक्त असतात, दुःखेषु उद्विग्न म्हणा, सुखेषु विगत स्फुरा, प्रजाहाती सर्व कामान, सगळे श्लोक चित्तप्रज्ञाचे सांगितलेले आहेत. पण तो आपल्याला पचण्यासारखा आहे का? सोप्यात सोपी गोष्ट आहे, वर्णन केलेलं आहे. ज्याला भूक लागते तो सुखी आहे, ज्याला गाढ झोपल्यानंतर रात्री लागते तो सुखी आहे, आणि ज्याचं सकाळी उठल्याबरोबर पोट साफ होतं तो सुखी आहे. 3च तत्व लागू करायची. ह्याच्या पाठीमागचं तत्वज्ञान आपण जर बघत बसलो ना खूप आहे. पोट साफ व्हायला फार चांगलं व्यवस्थित जगावं लागतं, त्याशिवाय कसं होईल सांगा बघू. गाढ झोप लागायला, आता ही काही निष्काळजी मंडळी कुठेही झोपत असतात तो भाग वेगळा.
पण गाढ झोप यायला सुद्धा खूप मोठी पुण्य असा लागते. झोप प्रारब्धावर अवलंबून आहे शास्त्र सांगतं. प्रारब्धात झोप नसेल तर लागत नाही बरं का. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काही ना अगदी विनामूल्य मिळते ती माणसं सुखी आहेत. दुःखी माणसं कोण? ज्याला रात्री कामानंतर सुद्धा इतकं कष्ट करून झोप येत नाही. सतत प्रपंचाचा विचार, सतत चिंता. याला कारण आसक्ती आहे. अजून मला हवं, अजून मला पाहिजे, मी सगळ्यांपेक्षा मोठा व्हायला पाहिजे, शेजाऱ्यांपेक्षा माझं घर उंच असायला पाहिजे, माझ्या मित्रमंडळीमध्ये स्टाफमध्ये मी श्रीमंत असायला पाहिजे, माझ्या मुलांनी सगळीकडं चांगली चांगली काही पदं भूषवली पाहिजे, त्यांनी प्रतिष्ठा मिळवली पाहिजे, मलाही कीर्ती मिळाली पाहिजे. या सगळ्या दुष्ट चक्रामध्ये माणूस अडकून बसतो आणि आपली तृप्ती आणि समाधान घालवून बसतो. झोप जाते. जी स्वस्तातली गोष्ट आहे, निसर्गानं बहाल केलेली झोप नावाची गोष्ट आहे. भूक ही निसर्गानं बहाल केलेली आहे आणि आपलं पोट साफ होणे निसर्गाची देणगी आहे. या तिन्ही गोष्टी आपल्याला का घडत नाहीत? सोप्या वाटतात पण फार कठीण आहेत. एवढं जरी झेपलं तरी परमार्थ केल्यासारखं फळ मिळेल. आपण वरचं परमार्थाची मोठी मोठी तत्व आहेत म्हणून धर्माला ग्लानी येते. म्हणजे धर्माच्या तत्वज्ञानापासून जो बाजूला जातो ना त्याने सुखाची अपेक्षाच कधी करू नये. कसं सुख मिळेल सांगा बघू? धर्म सोडला आणि धर्माची वाट सोडून दुसऱ्या वाटेला जर लागला तर ती वाट सगळी काट्याकुट्याचीच असणार आहे. धर्मानं मळवलेली वाट आहे, त्या मळलेल्या वाटेवरती जावावं. आणि म्हणून धर्माची स्थापना करणं हे मुख्य प्रयोजन आहे. अधर्माचा नाश त्याच्यापेक्षा धर्माची स्थापना हे मुख्य प्रयोजन आहे भगवंताच्या अवताराचं. म्हणून ज्या वेळी प्रत्येक युगामध्ये नव्हे, ज्या काळामध्ये भगवंतांनी अवतार घेतला कुणाच्याही रूपात असू दे. आता अलीकडील म्हटलो आपण गोंदवलेकर महाराज आहेत, ते पावतचे स्वामी आहेत, अलीकडे होऊन गेलेली लोक आहेत. नाही, ही काय फारशी लांबची नाहीत. स्वामी विवेकानंद आहेत, अवतारी पुरुष आहेत. अति लांब याच्या पाठीमागे काय जायची काय गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज अवतारी पुरुष म्हणायला पाहिजे. कारण त्यावेळी काळाची गरज होती. ज्यावेळी जे म्लेच्छाचं सगळं धागड दिंगा चाललेला होता, अंधाधुंदी माजलेली होती, निजामशाही, कुतुबशाही आणि ही विजापूरची आदिलशाही ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये धिंगाणा घालत होते, त्यावेळी या जिजामातेच्या पोटी हा पुत्र जन्माला आला. याला कारण फार मोठं आहे. आपण अभ्यासलं शिवाजीचं चरित्र तरी गोष्ट लक्षात येईल. अलीकडल्या मुलांनी कधी शिवचरित्र बघितलंच नाही. जय भवानी जय शिवाजी करून नुसतं शिवचरित्र अंगीकारता येणार नाही बरं का. त्यांचा गनिमी कावा, त्यांचं राज्य चालवण्याची शैली आत्ताच्या राजकर्त्यांनी सुद्धा आपलीशी करावी, बघावं. आणि म्हणून त्यांना अट्ट घालावी राज्यकर्त्यांना. तुला जर निवडणुकीला आमदारकीला खासदारकीला उभारायचं असेल ना तर पहिल्यांदा शिवचरित्र वाचून ये. त्याच्यावरती एक पेपर असणार, त्या पेपरात तू पास झालास तरच तू आमदारकीला अर्ज भरायचास, अशी अट्ट घालायला पाहिजे. तू पहिल्यांदा ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, दासबोध वाचून ये. तुला जर ह्यातलं तत्वज्ञान भारताचं काही माहिती असेल ना तरच तू आमदार खासदार भारताच्या संस्कृतीचा होऊ शकतोस, अशी अट्ट घालायला पाहिजे. पण कुठलं काय लोकशाही आहे ना, आणि लोकशाही या शब्दातच काय झालेलं आहे, कसंही वागणं असा अर्थ त्या लोकशाहीचा मुद्दाम माणसाने काढलेला आहे. हे धर्माला नीतीला धरून नये आणि म्हणून तिथं उच्छाद मानला जातो. छत्रपतींच्या बद्दल आपण बोलत होतो. छत्रपतींचा अवतार किंवा छत्रपतींचं येणं हे स्वराज्य रक्षण आणि धर्म रक्षणार्थ शब्दच वापरला आहे. समर्थांनी त्यांची स्तुती जी केलेली आहे दासबोधामध्ये किंवा अन्य ठिकाणी ती त्या कारणासाठी आहे. त्यांनी म्हणून सहकार्य केलं. तुकोबांनी सुद्धा सहकार्य केले छत्रपती शिवाजी महाराजांना आणि समर्थांनी सुद्धा सहकार्य केले. कारण अशी माणसं राज्यावर असावी लागतात. सज्जन माणसं जेव्हा राज्यावर राज्य करतात तेव्हा ते राज्य व्यवस्थित चालत असतं. आणि दुर्जनाच्या हातामध्ये जर सत्ता गेली तर दुर्जन धर्माचं रक्षण तरी सोडाच, स्वतःच नुसतं भरभराट करत असतात. कोण मोठी झालेली असतात? आजपर्यंत बघितलेले राजकीय कर्त्याची राज्यकर्ते जर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच राज्यकर्ते फार सुजाण आणि चांगले झालेत. पण बऱ्याच जणांनी फक्त स्वतःचीच भरभराट करून घेतली, समाजाचा फारसा विचार केला नाही. म्हणजे धर्म टाकला, नीतिमत्ता सोडली. अशी नीतिमत्ता संपते ना त्यावेळी एखादा कोणतरी जन्माला येतो आणि तो पदावर येतो. आता आपण राजकीय बोलत नाही म्हणून आपण नाव घेऊन बोलू शकत नाही. याच्यातला खूप अर्थ घेण्यासारखा आहे. आपण राजकारणाचे काही स्टेज नाही आहे, पण तरीही धर्माला ग्लानी येता कामा नये.
समाज असा मरगळलेल्या अवस्थेमध्ये असता कामा नये, यासाठी सज्जन पुरुषांनी पुढाकार घ्यावाला पाहिजे. ज्यावेळी सज्जन माणसं स्वतःमध्ये सत्तेची सत्त्र हातामध्ये घेतात त्यावेळी, आता सज्जनांचं झालंय काय, कोण नाद करायचा, मी काही घरातून बाहेर पडणार नाही. बरेचसे लोक नोटाचा वापर करतात. नोटा म्हणजे मला ह्यातला कुठलाच उमेदवार आवडत नाही, हे काही शहाणपण नव्हे. सज्जनांनी विचार केला पाहिजे की सज्जनच सत्तेवर आला पाहिजे, असा सज्जन निवडावा, म्हणजे समाज शांत राहू शकेल. अन्यथा हा कुणाच्या तरी घशात जाण्याची शक्यता आहे. म्हणून धर्माला ग्लानी येते, यदा यदा ही धर्मश्च ग्लानिर्भवति भारत. म्हणून ग्लानी आली की त्यावेळी मी जन्म घेतो. म्हणून प्रत्येक युगात धर्माचं रक्षण करणं हे भगवंताचं स्वाभाविक कर्म आहे असं माऊली म्हणतात. ते काय म्हणतात, ऐसा ओगू हा स्वभावे अद्य असू. माऊली त्यासाठी बोलतात की माझा हा स्वभावच आहे. कुणावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला काय थांबवणं. या कौरवांच्या अत्याचार, शिशुपाल, जरासंध यासारख्या लोकांचा चाललेला धिंगाणा जो होता, हा थांबवण्यासाठी भगवान अवतरलेले आहेत ना. आणि खूप लोकांचा अधपात तो झाला. कंस, चाणूर यांचा नाश जो झाला, त्या नाशाला गरजच होती. तो नसते तर वेगळ्या अत्याचाराचं आणि अन्यायाचं राज्य झालं असतं. कौरवांच्याकडे जर सत्ता आली असती तर कौरवांनी नासधूस केला असता सगळा समाज, आणि त्यावेळी सगळी सत्ता एकवटलेली होती हिंदुस्थानची. यासाठी भगवान श्रीकृष्णांचा जन्म आहे, प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. या सगळ्या लोकांना एक नुसतं येणं आणि त्यांचा नाश करणे दुर्जनांचा एवढंच कार्य केलेलं नाही. जगावं कसं, वागावं कसं, धर्मनीतीचं पालन कसं करावं हे त्यांच्या चरित्रातून शिकायला मिळायसाठी सुद्धा त्यांनी आचरण करून दाखवलेलं आहे. असं जगा म्हणजे सुखी व्हाल तुम्ही. आणि हे तत्वज्ञान म्हणून प्रत्येक युगात धर्मरक्षणाचं काम त्यांनी स्वाभाविकपणे केलेलं आहे. म्हणून भगवंताचं येणं हे सामान्यासारखं परतंत्र नसतं. म्हणून म्हणलेलं आहे तो स्वतंत्रपणाने जन्माला येतात. त्यांचा येण्याचा काळ, त्यांचं प्रयोजन आणि उद्देश ठरलेले असतात. कोणत्या काळासाठी यायचं. माऊली आलेत ज्ञानेश्वरी लिहायसाठी, तुकोबा आलेत लोकांना वेदाचा अर्थ व्यवस्थित समजत नव्हता म्हणून तुकोबांच्या गाथेला 5वा वेद मानतात. 5वा वेद मांडलेला आहे. किती केवढं मोठं मानाचं स्थान दिले. पण तुकोबाची गाथा किती मुलं, किती तरुण वाचतात महाराष्ट्रातली. परदेशी लोकांनी त्यातले अभंग पाठ केले, ते म्हणायला लागलेत, आचरणात आणायला लागलेत. पण आपण काय करायला लागलोय. आपल्यातली काही मंडळी आहेत करत असतील, पण बरेचशी खूप मंडळी आहेत त्यांना माहीत पण नाही तुकारामाची गाथा कुणाचं आहे, आणि किती अभंग आहेत, कुणी लिहिली गाथा, कोण तुकाराम झाला, हा कुठल्या समाजातून आला, काही ठाऊक नाही. ही माऊली, ज्ञानेश्वर माऊली काय, त्या ज्ञानेश्वरीमध्ये किती ओव्या आहेत, ज्ञानेश्वरी ही कशावरलं भाष्य आहे, काय माहितीच नाही कुणाला. अलीकडे एक व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ आलेला होता, आणि त्या मुली ज्या आहेत त्या कॉलेजच्या मुली आहेत 20-25 वयाच्या, त्यांना काहीतरी प्रश्न विचारले ना, दुर्योधन आणि रावण हे सख्खे भाऊ का चुलत भाऊ. प्रश्न चुकीचा आहे मुळात. पण प्रश्न असा विचारला की दुर्योधन आणि रावण हे सख्खे भाऊ का चुलत भाऊ. एक म्हणती चुलत भाऊ, एक म्हणती सख्खे भाऊ, काय वाटेल ते बोलायला. अलीकडच्या मुलांचं हे वर्णन आहे. कधी महाभारत पाहिलं नाही, रामायण पाहिलं नाही म्हणजे काहीतरी त्यातलं काटावरचं तरी माहिती असू दे. अगदी काय तत्वज्ञानात शिरायची काही गरज नाही, पण थोडी मासा आपल्या संस्कृतीमध्ये कुठले ग्रंथ निर्माण झाले माहिती पाहिजेत ना. म्हणून इथं म्हणलेलं आहे भगवंत येतात त्यांचं प्रयोजन ठरलेलं असतं. जसं शिवछत्रपती बरोबर ठिकाणी जन्माला आले, योग्य ठिकाणी. आज शिवछत्रपती झाले नसते तर तुकारामांची गाथा, समर्थांचा दासबोध, नाथांचं भागवत आणि माऊलींची ज्ञानेश्वरी मुख्य गोष्टीत वाचायला मिळाली नसती, जाळून टाकली असती. ती वाचली त्याला कारण शिवछत्रपती झाले म्हणून ज्ञानेश्वरी समोर आहे, आपल्या तुकारामांची गाथा समोर आहे आणि विठ्ठलाची मूर्ती विठ्ठीवर आहे. नाहीतर ती गेली असते. पळवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. अफजल खानाच्या स्वारीमध्ये, प्रतापगडाच्या स्वारीमध्ये तो प्रयत्न पण झालेला होता. किती नासधूस झाली, किती लुटालूट झाली, याला कारण गद्दार, बाकी कोण नाही. घरातलीच माणसं जेव्हा फितूर होतात ना, तेव्हा बाहेरचे दरवाजे सगळे ओपन होतात. दरवाजे उघडून देते कोण या ना आत याला, आमचीच माणसं. आतल्याच माणसांनी दरवाजा उघडायला पाहिजे ना. माझ्या घरात एखादा चोर आला आणि सहजपणाने दार उघडून येतो, याचा अर्थ घरातलाच माणूस चोराला कोणतरी फितूर असला पाहिजे. छत्रपतींच्याही कालावधीत मध्ये तसं झालं, पण त्यांना योग्य ती शिक्षा त्यांनी दिली, सोडले नाहीत किंवा माफ केलं नाही बरं का. आजही एक मुख्यमंत्री आहेत,
मी हे व्यासपीठ राजकीय नाही, पण तरी सुद्धा बोलतो, नाव घेणार नाही. आजही मुख्यमंत्री एक जण आहेत की काय करतात की एन्काउंटरच्या नावाखाली सगळ्या गुंडांचा नाश करायला चालू आहे. जे जे दिसेल त्यांना गोळ्या घालायचा म्हणून सांगितलंय, आदेशच देऊन टाकलेत, फक्त ते उघड दिले नाहीत. नाश करायला चालू आहे आणि करायलाच पाहिजे. याला काय अत्याचार आणि हिंसा म्हणत नाहीत. ही धर्मसंस्थेपणा स्थापनासाठी केलेला एक चांगला प्रयत्न आहे. आपण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्या मुख्यमंत्र्यांचा आदर्श इतरांनी सुद्धा घ्यावा. किती मोठे गुंड फिरायला लागलेत आणि कुणाच्या तरी सहकार्यानं, कुणाही तरी पदराखाली एखाद्या खासदाराच्या किंवा आमदाराच्या ते अगदी बिनबोभाट फिरतात आणि त्यांना एकदम आश्रय दिलेला आहे सगळ्यांनी. यांचा नाश जर करायचा असेल तर हे कुठेतरी जे सत्तेवर आहेत अशाने त्यामध्ये भाग घेऊन यांचा नायनाट कुठल्या तरी सदराखाली करावा लागणार आहे. ही गोष्ट घडणं फार गरजेचं आहे. म्हणून शिवछत्रपतींचा कालावधी हा बघण्यासारखा आहे. म्हणून जेव्हा सत्पुरुषानं काम भागत नाही, काही सत्पुरुष पाठवलेले असतात भूमीवरती, तुम्ही जरा तिथं मार्गदर्शन करा, धर्माची स्थापना करण्यासाठी लोकांना उपदेश करा. पण हा उपदेशही मानत नाहीत ना लोक. त्यावेळी भगवंत जन्म घेतात आणि पृथ्वीवरती येतात. हा पूर्वीचा इतिहास, हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि भगवंत तो सांगायला आले म्हणून वर्णन केलेलं आहे. भागवत सुद्धा, भागवत जन्म व्हायला सुद्धा कारणीभूत सुरुवातीलाच विचार केलेला आहे. बघा, नारदांना भेटलेले आहे ना भक्ती नावाची स्त्री, त्या भक्ती नावाच्या स्त्रीचे 2 पुत्र आहेत, वैराग्य आणि ज्ञान. यांना ग्लानी आलेली आहे. अगदी ते तरुण असलेले 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य वृद्धत्वामध्ये गेलेले आहेत. भक्ती आहे तरुणी आणि तिचे पुत्र आहेत म्हातारे. अशी उलटी परिस्थिती नारदांच्या पुढ्यात आल्यानंतर लक्षात आलेलं त्यांना ग्लानी का आली. तसं ज्ञान आणि वैराग्याला आज ग्लानी आहे. तो विचार करणं फार गरजेचं आहे. जे शास्त्र वाचतात किंवा लिहितात किंवा सांगतात त्यांनी जबाबदारीने हे लोकांच्या नजरेसमोर आणणं फार गरजेचं आहे की का ज्ञान लोप पाहायला लागलंय, वैराग्याची का रक्षण होईना झालंय, लोकांना भक्ती का उडेनाशी झालेली आहे, याचा विचार करणं फार गरजेचं आहे. माऊली काय म्हणतात की जे धर्म जात आगवे युगी युगी म्या रक्षावे, मी त्याचं रक्षण करावं ऐसा ओघू हा स्वभावे. पहिल्यापासून चालत आलेली ही परंपरा स्वभावानं आहे, आद्य असे सुरुवातीपासूनचे आहे. 50वी ओळीमध्ये काय माऊली बोलतात बघा, म्हणून अजत्वे परते ठेवी. माझं अजत्वे म्हणजे अज म्हणजे जन्माला न येणं. हा, माझं अजत्व म्हणजे जन्माला न येण्याचा जो सिद्धांत आहे तो मी बाजूला ठेवतो. काही वेळा भगवंतानी अशा एका तत्वाला सुद्धा मुरड गाठलेल्याचं आपल्याला बघायला मिळतं. माऊली स्वतः सांगतात अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही ना आठवी. मी आठवत नाही माझं अव्यक्तपण. अव्यक्तपण म्हणजे आकारानं न दिसणं, आकाराला न येणं, जन्माला न येणं असा अर्थ त्यामध्ये वापरलेला आहे. म्हणून अव्यक्तपणही ना आठवी. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म हा, ज्यावेळी अधर्म भीती दाखवायला चालू करतो धर्माला, सज्जनाला गुंड भीती दाखवायला लागतात ना, त्यावेळी त्या सज्जनांचं रक्षण कोणतरी करणारा उभा राहायला पाहिजे ना. आता आपण सुद्धा बरेच वेळा काहीतरी लुटालूट समोर जर चित्र चालू असेल तर खूप सगळी माणसं त्याचं व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये गर्क झालेली असतात. कोणतरी बुडत असतं आणि त्या बुडत असताना त्याचं व्हिडिओ शूटिंग करत असतात. त्या बुडण्यासाठी ते बुडत्याला वाचवा म्हणून प्रयत्न फारसे करणारे कोण लोक दिसत नाहीत. म्हणजे ज्यावेळी गुंडांचा असा हायदोस सुरू होतो त्यावेळी सज्जनांना काहीतरी चेतवण्यासाठी, त्यांना शक्ती देण्यासाठी, जेवेळी धर्माते अभिभवी, त्यावेळी मी माझे उत्पत्ती रहित्य बाजूला ठेवतो आणि माझ्या निराकारपणालाही आठवत नाही. केव्हा? ज्यावेळी हा अधर्म धर्माचा पराभव करतो, अभिभवी धर्माचा पराभव करतो, त्यावेळी मी माझं अजत्व म्हणजे ईश्वर प्रकटीकरण कधी करतो? खरंच गरज असेल ना त्यावेळीच तो प्रकट होतो. छोट्या छोट्या कामाला कशाला येईल सांगा बघू. कुठेतरी काहीतरी भांडणं चालल्यात म्हणून लगेच काही ईश्वराची निर्मिती होणार नाही. बरेच वेळा अशी लोक म्हणतात तुमचा ईश्वर जन्माला येतोय म्हणून यदा यदा ही धर्मश आणि ग्लानीर भवती भारत असं सांगितलेलं आहे, तरी ईश्वर जन्माला काय येत नाही? आता छोट्या छोट्या गोष्टीसाठी कशाला जन्माला येईल? त्यासाठी छोट्या कामासाठी छोट्या छोट्या जे अवतार अंश अवतार आहेत त्यांना पाठवलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांच्याकरवी लोकांना उपदेश करायचं, धर्माची तत्व रुजवण्याचं काम ते करायला लागलेले आहेत. त्यामुळे छोट्या गोष्टीसाठी जात नाही. उदाहरणार्थ एखादी गाठ आली
तर गाठ कुठेतरी छोट्या ठिकाणी आपल्या कुठेतरी स्नायूमध्ये असली तर ती गाठ वरच्यावर काढता येत असेल, पण समजा जर कॅन्सरचीच गाठ असेल तर त्याला कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. पण छोटी गाठ असेल तर छोटे डॉक्टर काढू शकतात ना, असा त्याचा अर्थ आहे. पण कॅन्सरसारखी गाठ असेल तर त्या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. अशा एखाद्या मोठ्या कार्यासाठीच भगवंताचा अवतार आहे. हा रावण थांबला नसता किंवा कुणालाच ऐकलं नसतं. अनेक देव त्याचे बंदिवान होते. मग देवच बंदिवासात असतील तर या सज्जनांचं रक्षण कोण करणार? म्हणून भगवंतांना अवतार घ्यावा लागलेला आहे. तसंच प्रभू रामचंद्रांच्या काळातला तो अवतार, तसा श्रीकृष्णांचा अवतार जो आहे तो अवतार सुद्धा त्या काळात असणारी जी गुंड प्रवृत्तीचे शिशुपाल, जरासंध, कंस, चाणूर हे सगळे जे होते ना, याने मन मानेल तशी सत्ता चालू केलेली होती. यांना अडवायला कोणतरी मोठाच पाहिजे होता ना. मोठा कोण? तर साक्षात भगवंतच असायला पाहिजे. आणि म्हणून भगवंताचा अवतार आहे. म्हणून भगवंताने वेळोवेळी ज्या ज्यावेळी असं प्रकार घडले त्या त्यावेळी अवतार घेतलेला आहे. म्हणून म्हणतात मनोनी अजत्वे परते ठेवी. अजत्वे शब्दाचा अर्थ आहे मी जो येणार आहे येणं माझं नाही, मी अज आहे. अज म्हणजे शब्दाचा अर्थ न जन्मणारा, उत्पत्ती रहित मी आहे. अव्यक्त म्हणजे मी निराकार आहे, व्यक्त स्वरूपात मी नाही. पण येण्यास कारण काय आहे? सज्जनांची काळजी आहे, भक्तांचा कैवार आहे. म्हणून त्या काळात तो अजत्व विसरून जातो. मी जन्माला यायचा यार विसरून तो वाढतो आणि आपलं निराकार सुद्धा पद्धतीत टाकून शुद्ध स्वरूप सोडून देतो आणि जन्माला येतो. माऊली स्वतः सांगतात अजत्वही न आठवे. त्याचं अजत्व त्याला आठवत नाही किंवा त्याचं अव्यक्त बन सुद्धा त्याला आठवत नाही आणि जन्माला येतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो की बऱ्याच वेळा कशाला यावं त्यांनी असल्या फंदात पडावं, एवढं शुद्ध पवित्र निराकार असणाऱ्या तत्वानं अशा विकारी असणाऱ्या गोष्टीत कशाला जन्माला यावं. पण कळवळ आहे ना, येतो कळवळा म्हणून या. तुकाराम महाराज म्हणतात बुडती हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. संतांच्या ज्या विभूती होतात ना त्याला कारण हा कळवळा पाठीमागे असतो. आई काहीतरी धान्य निवडायला लागली, ती अंगणात बसलेली आहे, सावलीला उंबऱ्याच्या आतल्या बाजूला बसलेली आहे. समोर अंगणातच उन्हामध्ये भर उन्हामध्ये लहान बाळ खेळतंय, खेळायला लागलेलं आहे उन्हातच. आता ती आई बोलते ए कार्ट्या, ह्या उन्हात कशाला खेळायला लागलास, आजारी पडशील, आत ये, असं सारखं विनवत असते. पण पोरं काय ऐकत नाहीत. म्हणून आई आपलं काम बाजूला ठेवते, उठते आणि जाते आणि त्याला आणायला जाते. त्यावेळी पोरगं म्हणतं तूच म्हणतीस उन्हात खेळू नकोस मला, मग तू का उन्हात आलीस? त्यावेळी आई म्हणते तुला आणायसाठी मला उन्हात यावं लागलं. गंमत आहे त्या गोष्टीमध्ये. छोटीशी गोष्ट आहे. तू उन्हात आहेस ना म्हणून मला यावं लागलं. भूतलावर भगवंताचं अवतरण कशाबद्दल आहे तर ही छोटी छोटी बाळं उन्हात आहेत, त्रासात आहेत, ही सज्जन आहेत, हे भक्त आहेत. ह्या उन्हात अनात म्हणजे संसार तापानं पोळत आहेत, हे पाहवत नाही भगवंताला. आणि त्यांच्यावर कोणतरी अत्याचार करत आहे हे पाहवत नाही. म्हणून ती आई आपलं काम बाजूला सारून या मुलांना वाचवण्यासाठी जन्म घेत असते. अजत्व न आठवे, अव्यक्तपणही नाठवे. अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी. माझं अव्यक्तपण जे आहे बाजूला ठेवतो आणि आकाराला येतो आणि भासली आवश्यकता की आतमध्ये उतरतो. जशी आई उन्हामध्ये आली ना, त्याला न्यायसाठी उन्हामध्ये आली, तिला काही गरज नाही त्याची उन्हामध्ये यायची. जसं पृथ्वी तलावर यायसाठी भगवंताची काही गरज नाही. गरज आहे ते सज्जनांचं रक्षण. अधर्म जो माजलेला आहे त्या अधर्माला थोपवणं आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, धर्माचं तत्वज्ञान पुन्हा सांगण्यासाठी भगवंताचं अवतरण युगायुगात आपल्याला बघायला मिळालेलं आहे. अशा खूप सगळे अनुभव आपण बघितले. महाभारत आणि रामायण ही दोन महाकाव्य, त्याची उदाहरणं खूप त्यामध्ये दिलेली आहेत. की आवश्यकता असेल तेव्हाच भगवंत येतात, अन्य वेळी येत नाहीत. गजेंद्रानं बोलवलं ना, गजेंद्र मोक्षाचा प्रसंग सांगितलेला आहे भागवतामध्ये. गजेंद्र शब्दाचा अर्थ आहे हत्ती. या हत्तीला एवढे एका मगरीनं पकडलेला आहे, आकांतानं रडत होता. त्याच्या हत्तीनी होत्या ना, त्या हत्तीनी सुद्धा लांबून बघत होत्या. त्या म्हणल्या आम्ही कसं पाण्यात उतरणार आणि हत्तीला कसं वाचवणार, म्हणून त्या हत्तीनी बघत बसल्या. लहान लहान पिलं होती ती सुद्धा तिथं खेळत होती, पण ती सुद्धा कोण मदतीला आली नाहीत.
आणि शेवटी तिथे एक कमळाचं फूल होतं, ते जोरानं सोंडेने घेतलं आणि फेकलं. देवा, मी तुला तुझ्या पायावर अर्पण करतोय, पण मला या मगरीच्या ह्याच्यातून तावडीतून सोडव. आणि त्या आकांतानं ओरडल्याबरोबर त्या गजेंद्राचा म्हणजे हत्तीला भगवंताने येऊन सोडवलेलं आहे, असं वर्णन भागवतामध्ये आहे. केव्हा असा कळवळ आणि जोरानं रडणं होतं ना भक्ताचं, आणि तळमळीनं भक्त बोलवतो, त्यावेळी तो येतो. द्रौपदीनं ठाव फोडला, आपल्या प्रत्येक नवऱ्याला तिनं हाक मारली. सगळे धनुर्धर होते, बलवान होते, धर्म जाणणारे होते, कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्यासारखे शास्त्र जाणणारे पंडित होते त्या दरबारामध्ये. कोणीही वाचवलं नाही, म्हणून टाहू फोडावा लागला भगवान श्रीकृष्णासाठी की तुझ्या बहिणीला तू वाचवायला एवढं वस्त्रहरण असताना तू बघत कसा बसलास, असं विचारलेलं. म्हणूनच त्यावेळी आला. पण पहिल्यांदा ज्यावेळी आपल्या नवऱ्यानं हाक मारली त्यावेळी भगवंत आले नव्हते. भीष्माचार्यांना सांगितलं, भीष्माचार्यांना सांगेपर्यंत तो आला नाही. त्यावेळी द्रौपदीनं तक्रार केली कृष्णाकडे, तू आला नाहीस का, माझं वस्त्रहरण बघत होतास. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तू मला पहिल्यांदा बोलवलं नव्हतंस, तू बोलवलंस तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या त्या सगळ्या ते पितामह होते त्यांना बोलवलंस. ते आले नाहीत म्हणून तू माझा धावा केला. भक्तांना जीव नेहमी प्रपंचाचा आधार पाहत असतो, प्रपंचाचा आश्रय शोधत असतो. ज्यावेळी प्रपंचाचा आश्रय टाकतो, पुढच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत, ज्यावेळी प्रपंचाचा आश्रय टाकतो ना, त्याच वेळी भगवंत धावून येतात. म्हणून भगवंताचे अवतार जे आहेत, जो आश्रय जो आहे तो भगवंताचा मानणारा आहे, त्यांच्यासाठी असतात. म्हणून द्रौपदीचा ठाव फोडला आणि ओरडल्याबरोबर ते आला. बरेच वेळा माझं अजत्व नाटविष, अव्यक्तपणही नाटवी म्हणतात. ते अव्यक्तपण म्हणजे त्यांनीच तत्वज्ञान निर्माण केलंय, सिद्धांत घालून दिलेले आहेत. मी काही अशी प्रतिज्ञा केलेली आहे, मी तसा येत नाही, कारण मी अज आहे, मी अव्यक्त आहे, त्यामुळे जन्माला मी येणार नाही. पण बरेच वेळा भगवंतांनी सुद्धा महाभारतामध्ये प्रतिज्ञा मोडलेल्याची उदाहरणं आहेत. युद्धाच्या काळामध्ये मी शस्त्र न धरी हाती, हे काव्यच आहे बघा त्याच्यावरती मोरपंतांचं काय कुणाचं, की मी शस्त्र हातात धरणार नाही अशी प्रतिज्ञा केलेली होती. अर्जुना, तुला पाहिजे असेल तर मला बोलव, मी शस्त्र धरणार नाही बरं का, फक्त घोड्यांचे लगाम धरेन, बाकी काही मी करणार नाही, शांत बसेन, तुला मार्गदर्शन करेन, पण शस्त्र धरणार नाही. पण जेव्हा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, द्रोणाचार्यांनी त्यांना काय केलं, तुम्ही मुद्दाम म्हणून अर्जुनावरती बाण सोडत नाही असं जेव्हा सांगितलं, तेव्हा भीष्माचार्य चिडले आणि म्हणले, उद्याच्या युद्धामध्ये एक तर अर्जुन वाचेल, नाहीतर मी. इतका बळकट अशी प्रतिज्ञा केल्यावर याची धास्ती खरी कुणाला पडली असेल तर भगवान श्रीकृष्णाला. आणि घनघोर युद्ध सुरू झालं आणि या युद्धामध्ये हे युद्ध थांबणं आता अवघड आहे, अर्जुन टिकणार नाही अशी स्थिती झाल्यावर भगवंत खाली उतरले आणि रथाचं चाक उपसून त्यांच्या अंगावर भीष्माचार्यांच्या धावून गेले. भीष्माचार्य हसले, म्हटले, यासाठीच मी घनघोर युद्ध केलं होतं, ये आणि मला भेट आहे, तुझ्या हातनं मरण आहे ना, हे माझं मी भाग्य समजतो. भीष्माचार्य रथात बसून बोललेले आहेत. पण प्रतिज्ञा मोडली का नाही, कुणासाठी मोडली, अर्जुन ह्या भक्ताला वाचवण्यासाठी. माझं अजत्वही नाटवे, अव्यक्तपणेही नाटवे, अजत्व परते ठेवी म्हणतात. परते ठेवी म्हणजे मी बाजूला टाकतो, मी केलेली प्रतिज्ञा सुद्धा मोडतो माझ्या भक्तांसाठी. ही अशी प्रतिज्ञा आहे. म्हणजे वेळ आली ना तर शस्त्र घेणार नाही म्हणत होता, तरी सांगितलं. वेळ आली म्हणून गीतेचं तत्वज्ञान सांगितलं. आता गरज आहे गीता सांगणं, अर्जुनाला गरज आहे, कारण अर्जुन हा न्यायाचा प्रतिनिधित्व करतो, तो सदाचाराचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे त्याच्याकडून सदाचाराची स्थापना व्हायची आहे, धर्माची स्थापना व्हायची आहे. अर्जुन टिकला पाहिजे म्हणून अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या ज्यावेळी अशी परिस्थिती होते त्यावेळी हा अर्थ सांगण्यासाठी सुद्धा परत माऊलींचा जन्म आहे. माऊली का जन्माला आले हे संस्कृत कुणाला कळत नव्हतं. म्हणजे ज्या ज्यावेळी गरज असते त्यावेळी त्यांचं येणं जे आहे, अवतरण जे आहे, किती मोठं काम करतात बघा. आणि असं कधी येणार नाही असं नाही, कुणाच्या रूपामध्ये येतील आणि इथे धर्माची स्थापना करतील सांगता येत नाही. म्हणून माऊलींच्या दोनच उभ्या त्या श्लोकावरती आहेत बघा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. जे धर्म जात अगवे युगी युगी म्या रक्षावे, ऐसा उगो स्वभावे अद्याशु म्हणून अजत्वे परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाटवी, जेवेळी धर्माते अभविवी अधर्मो. हा फार सुंदर असं वर्णन माऊलीने 2 ओळीमध्येच केलेलं आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.